नमस्कार मंडळी, काय काय मग माझे ब्लॉग सगळ्यांना शेअर करूल्याशीच नव्हे. मळणीचा पहिला दिवस कसा गेला ते आधीच्या ब्लॉगमध्ये बघितल्याशी असेलच की. नसेल तर आत्ताच जाऊन बघा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला बी सबस्क्राईब करूच इसरू नकाशी. दुसऱ्या दिवशी रवाळीच रवळ मामांच्या पट्टेकरच्या शेतातली मसूर पेरणी बघू गेलो. तिथे जरा नांगरणे बी जमते का बघितलं. खरं मला काय साजरं जमेच ना झालं, म्हणून त्यांचे 4 फोटो व्हिडिओ काढून घराकडे परत आलो आणि मम्मी आणि मी 9 वाजता शेताकडे गेलाव. मंडळी, कल तर मळणी काढूच लईच माणसं होती. खरं आज सगळीच फानोफान झाल्यामुळे कलच्यापेक्षा आजच माझी लई धावपळ झाली. मी एकदा मशीनकडे भात भरून देतलं आणि मम्मी पप्पा वारं दुले तिकडे एकदा देतलं. या सगळ्यात हॉस्पिटलमधनं कॉल येवले ते नाही वेगळंच, म्हणून मोजकेच शॉर्ट्स घेतलो. कल आणि आज जरा मळबच होतं, म्हणून वाऱ्याचा वेग बी जरा कमीच होता. म्हणून अर्ध मशीनमध्ये आणि अर्ध सुप्पान चौघांनीच वारं धुवून संपिलाव. असं आमचं सगळं भात वारं धुवून झाल्यावर भाताच्या राशी दही भाताचा नैवेद्य देऊन पूजा केला. मंडळी, शेतकऱ्याचं सोनं चांगलं पिकलं की प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात बरकत येते आणि मळण्या झाल्या की सवड बी मिळते. मानं आम्ही असं पोत्यातनं सगळं भात भरूच लागलाव. असं सगळं भात भरून झाल्यावर दाबणान पोती शिवूस घेतला. तेच दुसरीकडे मम्मीन भातातली माती नीट करून घेतली. मानं सगळी पोती एका बारदानावर थप्पी लावून सगळं खळं माळ केलाव आणि सगळा कोंडा शेतात जाळून टाकलाव. मानं ट्रॅक्टर आल्यावर पप्पासनं सगळी पोती वावलाव. असं एक एक करून सगळी पोती ट्रॅक्टरात भरल्यानी. मंडळी, यंदा हे इंद्रायणी भातापासनं 20 ते 22 पोती मिळालं. घरात गसलीचं जुनं भात होतंच, म्हणून औंदा 4 ते 5 पोती घरात ठेवून सगळं भात काट्यावर नेऊन इकलाव. आम्ही ज्या दिवशी इंद्रायणी भात इकलाव तर ती 2800 भाव होता. तुमच्या इकडे इंद्रायणीच किती भाव सुरू आहे ते कमेंट करा. एकदा सगळं मळणी झाली की शेतकऱ्याच्या जीवात जीव येत आहे बघा. मळणी म्हणजे शेतकऱ्याचं धाडस, मेहनत आणि भावनिक परीक्षाच असते ती. मंडळी, माझे पप्पा म्हणतात खाऊच पाहिजे तर कामं बी करूच पाहिजेत की. तुमचे आई बाबा तुम्हाला काय म्हणतात ते बी कमेंट करा. आणि माझ्या आधीच्या ब्लॉगला अशा छान छान कमेंट्स केल्याबद्दल मनापासून आभार. आणि ह्यो बी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा. भेटू लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये.